अहिल्यानगरमधील आरटीओ व त्यांची सर्व टीम तुम्ही सर्व तालुक्यामध्ये तुम्ही सर्वांनी मिळून उद्रेक केला आहे। उद्रेक केला म्हणजे आहे तुम्ही शेतकऱ्यांचे सुद्धा गोरगरिबांचे छोटे छोटे वाहनं, शेतकऱ्यांचे माळव्याचे वाहनं, कांद्याचे वाहनं तुम्ही लुटायचा कार्यक्रम चालू केला आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आता ही तुमची लुटालुटी बंद करा, नाहीतर एखादीशी 100% उद्रेक होईल। शेतकऱ्यांनी माल नाही पिकवला तर तुम्ही काय खाणार? त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, अजिबात ह्या शेतकऱ्यांना तुम्ही लुटायचा कार्यक्रम करू नका। जर समजा तुम्ही म्हणता एक कोणी ओव्हरलोड झाली, मग त्याला 20,000 रुपये दंड, 50,000 रुपये दंड, 1,00,000 रुपये दंड, ज्याचे वाहन घरी त्याला सुद्धा तुम्ही नोटीस पाठवता, तुम्ही दंड भरा। हे असं कुठं चालतं का? त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, अजिबात शेतकऱ्यांची वाहनं अजिबात तुम्ही लुटायचा कार्यक्रम करू नका। जर एखाद्या शेतकऱ्यांच्या 25 गोण्या असल्या, त्या डुगडुग्यात म्हणा पिकामध्ये 20 गोण्या बसल्या, तर या 5 गोण्या कुठे न्यायच्या? तुम्ही त्याची सोय करता का 5 गोण्याची? मग शेतकऱ्यांनी दुसरं वाहन करायचं 5 गोण्यासाठी। त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी कारण सांगून शेतकऱ्यांच्या वाहनांना तुम्ही लाखो रुपये दंड करता। त्याच्यामुळे तुम्ही आता हे तुमचं दुकान बंद करा, नाहीतर तुम्हाला लोक काय करतील मी सांगू शकत नाही। परत आरटीओला मी परत सांगतो, तुमचं हे मनमानी चालू आहे, तुमचं हे मनमानी बंद करा, नाहीतर तुमचा आणि माझा समोरासमोरचा सामना झाला तिथं लगेच भडका उडेल। असे सुद्धा तुम्हाला सांगतो, तुमचं आज परत मी सहन केलं आहे। मला तुमच्या विरोधात शेतकऱ्यांचं कितीतरी फोन येत आहेत, पण मी शेतकऱ्यांना सांगितलं तुमचं मला लेखी द्या, मग मी आरटीओ लगेच कारवाई करतो। पण हे वाहनावाले तुम्ही परत त्यांना दंड करता, त्रास देता, म्हणून तुम्हाला ते भेट आहेत। तरी सुद्धा वाहनावाल्यांचे शेतकऱ्यांचे माझ्याकडे फोन केलेले भरपूर रेकॉर्ड आहेत। आणि तुम्ही काय करता, नगर शहरामध्ये मार्केट कमिटीमध्ये तुमचे 1-2 गाड्या आरटीओ थांबून असतात। एखादं वाहन आलं, शेतकऱ्याचा माल घेऊन जा मार्केट कमिटीमध्ये, लगेच थोडं काय नसतं ओव्हरलोड दाखवून तुम्ही लगेच त्याच्या 20,000 50,000 दंड करतात। मग त्याचा वाहनावाल्याने शेतकऱ्याने त्याचा परपंच चालवायचा का तुम्हालाच पैसे आणून द्यायचं? हे तर तुम्हाला तरी योग्य वाटतं का? अजिबात योग्य नाही। तुमचा परपंच तुम्ही मोठा करू नका। तुम्हाला काय सरकार म्हणतं का तुम्ही एवढा दंड करा, 50 दंड करा, लाख दंड करा? सरकार म्हणत नाही, तुमचं मनमानी चालू आहे। वाहनवाल्यांनी त्यांची नीट परपंच, त्याला नीट परपंच करू द्या। एक रुपया गोळा करून त्यांच्या मुलांना शाळा शिकवतात, त्यांचा परपंच चालवतात, आणि हे कष्ट करून तुम्हाला पैसे देतात। हे अजिबात योग्य नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, नीट वागा। तुम्हाला सत्यमेव जयते कळतं, तुमच्या गाडीवर सत्यमेव जयते लिहिलेलं, तुमच्या गाडीवर दोन्ही बाजूनी आरटीच्या गाडीवर सत्यमेव जयते लिहिलं आहे। सत्यमेव जयते लिहून तुम्ही असंच वागता का? तुम्हाला हेच शिकवण आहे का? आणि तुम्ही शाळेत हेच शिकत, तुम्हाला सरांनी शाळेत हेच शिकवलं आहे का? हे असं अजिबात जमणार नाही। हे लुटालुटी करायचे तुम्ही धंदा बंद करा। धंदा नाही बंद केल्यास हे शेतकरी ड्रायव्हर लोक एखाद्याचे काय करते सांगता येत नाही। आता त्यांची सुद्धा माझी सुद्धा सहनशीलता संपलेली, आता बाद झालं। तुमचं आजपर्यंत पाहिलं, तुम्हाला कोणी काय बोललं नाही, तरी तुमचं ते तसंच चालू आहे। रोज गाड्या, कर्जमध्ये 2 गाड्या, जामखेडमध्ये 2 गाड्या, श्रीमंताला 2 गाड्या, पारनेरला गाड्या, असं असतं कुठं? एवढी दादागिरी करू नका, दादागिरी बंद करा, नाहीतर आम्हाला आमदार बांगर साहेब यांच्यासारखं करावं लागेल। ही तुम्हाला माझी वॉर्निंग आहे। अजिबात शेतकऱ्यांना लुटायचा कार्यक्रम करू नका। तुम्हाला मी विनंती करणार नाही, विनंती करायचं आता पूर्ण संपलेलं आहे। त्याचे कारण तुम्ही लय लुटालुटीचं लुटलंय शेतकऱ्यांना, छोट्या छोट्या वाहनांना तुम्ही इतकं लुटलं की त्याचा अंत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, आजपासून, आज रविवार, आजपासून लुटालुटी बंद करा। तुमच्या गळ्यात येईन हे सुद्धा तुम्हाला सांगतो। आणि शेतकऱ्यांना, ड्रायव्हर लोकांना मी हात जोडून विनंती करतो, हा व्हिडिओ बातमी किती व्हायरल करा, डायरेक्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरटीओ पर्यंत बातमी गेली पाहिजे।
त्याच्याशिवाय हे आरटीओची टीम जाग्यावर येणार नाही, ह्यांची लुटालुटी बंद होणार नाही। त्याच्यामुळे सर्व शेतकरी ड्रायव्हर लोक यांना मी विनंती करतो, जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा। आरटीओला मी परत सांगतो, दादागिरी बंद, बंद म्हणजे बंद, लुटालुटी बंद। तुमचं एखादं वाहन चोरीचं असलं, चोरीच्या वाहनावर कारवाई करा। समजा एखाद्यावर लायसन नाही, लायसन घरी विसरलं, त्याच्यावर कारवाई, त्याला 10-20 दंड। असं नाही, त्याला समज द्या, सोडून द्या। पुढच्या वेळेला लायसन घेऊन म्हणा, गाडीचे कागदपत्र नसले तर कागदपत्राला समज देऊन सोडून द्या, कागदपत्र पुढच्या वेळेला संघ राहून द्या, असं सांगा ना तुम्ही, का लगेच दंड तुमच्या घरचा कायदा काय येऊ? असं अजिबात जमणार नाही। तुम्हाला फक्त एकच परवानगी मिळेल, चोरीच्या वाहनावर कारवाई करा। ज्या गाडी नंबर नाही, नंबर प्लेट नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता, त्याला माझा अजिबात विरोध नाही। पण अशा शेतकऱ्यांचं वाहन केलेलं असताना लायसन घर राहिलं, वाहनाचं कागदपत्र घर राहिलं, त्याला दंड। एखादी कोणी जज झाली त्याला 50,000 रुपये दंड। हे मनमानी तुमचं अजिबात चालणार नाही। आणि ड्रायव्हर लोकांना सांगतो, जर तुमचं इथून पुढे आरटीओने वाहन आढळलं, तुम्ही मला सांगा, मी आरटीओचा कार्यक्रम करतो। असं मी सर्व ड्रायव्हर लोक शेतकऱ्यांना विनंती करतो। आरटीओला विनंती करायचं काही कारण नाही, त्यांना सरकार लाख 2-2 लाख पगार देते, त्या पगारांचा अजिबात भागत नाही, तरी इकडं रोज लाखो रुपये लुटायचे कार्यक्रम करतात। असं मी आधी सांगतो, आजपासून बंद। जय शिवराय, जय जिजाऊ, सत्यमेव जयते। राम।